आषाढी एकादशीनिमित्त चिपळूणमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती. चिपळूणच्या पाक जोशाळी भागात 140 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या विठ्ठल मंदिरातही आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी देवस्थानाच्या उत्सवाची माहिती दिली. नमस्कार. सर्वप्रथम सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. हे मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाक जोशीआळी चिपळूण येथे आहे. या मंदिराला 200 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास आहे. आमच्या इथे हे मेन कृष्णेश्वर म्हणून मंदिर आहे, त्यांच्या आधिपत्याखाली हे मंदिर आहे. ह्या इथे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी हे 2 सण प्रामुख्याने मोठे साजरे होतात. ह्या मंदिरात सकाळी 6 वाजता मंदिरातील पूजा चालू होते रोजची. मग इथे पवमान अभिषेक होतो. महिलांची 4 भजनं असतात आमच्या इथे. त्याच्यानंतर 3 पुरुषांची भजनं असतात आणि रात्री 1 गावकीचं भजन असतं. असे एकूण 5 भजनं असतात. हरिपाठाचा कार्यक्रम असतो 5 ते 6 महिलांचा. जास्तीत जास्त महिलांचीच आमच्या इथे भजनं होतात, पुरुषांची 2 असतात. असा हा सगळा कार्यक्रम असतो. आणि सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत विणा वारकरी आपले चालू असतात. नामजप प्रत्येकाची 1-1 तास पाळी असते. आणि आपल्या मंदिरात वर्षभर विविध प्रकारचे उत्सव सण सगळे साजरे केले जातात, चैत्रापासून ते फाल्गुनपर्यंत. आता या आपल्या नवरात्रामध्ये महिलांचं आणि पुरुषांचं असं नवरात्रात सादरीकरण असं प्रवचन असतं. परत रामनवमीमध्ये आमच्या इथे राम मंदिर आहे, तिथे 9 दिवस कार्यक्रम असतात, भजन, प्रवचन, कीर्तन. प्रामुख्याने मोठे आणि सण होणारे गोकुळाष्टमी आणि महाशिवरात्र असे सण आहेत. गोकुळाष्टमीचा पण सण आमच्या इथे हा मोठ्या पारंपरिक पद्धतीने केला जातो. तसेच महाशिवरात्रीचा पण उत्सव पारंपरिक पद्धतीने वेशभूषा वगैरे सगळं करून सगळ्या गावकऱ्यांच्या मदतीने साजरा होतो. ह्या मंदिरात तरी आत्ता अधिक मासानिमित्त 33 पूजा, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, भजन असे भरपूर कार्यक्रम झाले. असेच कार्यक्रम दरवर्षी आषाढी आणि कार्तिकीला असतात. आणि संध्याकाळी रात्री भजन असतं आणि उद्या सांगता असते याची. चिपळूणच्या खेड भागात पाचमाडकर विठ्ठल मंदिरातही आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती. माजी नगरसेवक आशिष खातू व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी उत्तम नियोजन केले होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत मोदी, आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे यांनीही मंदिरात येऊन दर्शन घेतले. मंदिरातील उत्सवाबाबत आशिष खातू म्हणाले, हे चिपळूण शहरातील खेड विभागातलं श्रीदेव विठ्ठल मंदिर पाचमाडकर मंडळ हे चिपळूण शहरातलं जवळजवळ 1886 पासूनचं हे जुनं मंदिर इथं खिंडीमध्ये आहे. आणि गेले 125-140 वर्ष या आमच्या मंदिराला झाली. पूर्वी मंदिर फार छोट्या वास्तूमध्ये होतं, पण नंतर आत्ताच आम्ही 2 वर्षापूर्वी त्याचं जीर्णोद्धार केला आणि एक चांगलं भव्य असं स्वरूपाचं मंदिर आपण हे उभारलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, भारत देश हा संस्कृतीप्रधान देश आहे आणि तिथले सण उत्सव हे मोठ्या उत्सवात आनंदात साजरे केले जातात. कारण ही भारताची आपली संस्कृती आहे. त्यानिमित्त आम्ही वर्षभर या मंदिरामध्ये गुढीपाडवा उत्सव असतो, नंतर त्रिपुरा पौर्णिमा उत्सव असते, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, नामसप्ताह असतो, गोकुळाष्टमी असते. तसंच दर बुधवारी आमची इथे विठुरायाची आरती असते, दर बुधवारी रात्री 8 वाजता. आणि ह्या निमित्ताने चिपळूण शहरातले अनेक भक्तगण आज या मंदिराला भेट द्यायला येतात. आजच्या या आषाढीच्या दिवशीसुद्धा एक चांगल्या प्रकारची गर्दी उसळलेली आहे. आणि पाऊस असो नसो तरीसुद्धा खूप प्रमाणात भक्तगण आज इथं आलेले आहेत. आणि आमच्या ह्या मंदिराला आज आम्ही एवढ्या शहरामध्ये अनेक मंदिर आहेत, परंतु प्रत्येक सण साजरे करणं आणि प्रत्येक हे आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपली सगळी संस्कृती याची माहिती असणं या दृष्टीने आमचा प्रयत्न असतो. आणि ह्या उपक्रमात मंदिराच्या काळामध्ये अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा विद्यार्थ्यांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल उपक्रम आम्ही या निमित्तानं राबवतो. आजच्या दिवशी सुद्धा आज आमचं सकाळी 7 वाजता अभ्यंकर स्नान झालं, त्यानंतर आरती झाली, पूजा झाली. त्यानंतर दिवसभर भक्तगणांचे मगाशीच काही शाळेचे विद्यार्थ्यांनी वारीच्या माध्यमातून येऊन तिथे भजन म्हणाले. त्यानंतर संध्याकाळी सुद्धा महाआरती असते. रात्री सुद्धा आमच्या मंडळाचं आणि कांदिवली मंडळाचं भजन असतं, कीर्तन असतं. असे उपक्रम दिवसभर आम्ही राबवतो. आषाढी एकादशीच्या या आजच्या शुभ दिवशी सर्व
भाविक वारकरी आणि सगळ्या विठ्ठल भक्तांचं या ठिकाणी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि विठ्ठलाच्या कृपेनं सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदो, सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवो आणि विठ्ठलाच्या चरणी सगळ्यांनी लीन होऊन या राज्यासाठी आणि देशासाठी अधिक चांगलं होण्यासाठी ती कृपादृष्टी त्याची व्हावी ही सगळ्यांनी म्हणून प्रार्थना करूया. चिपळूणच्या उक्ताड भागात एंद्रॉन बायपास पुलाच्या खाली नदीकिनारी विठ्ठल मंदिर आहे. या मंदिरातही आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा झाला. हा परिसर खूपच रमणीय असून मंदिराच्या बाजूलाच वाशिष्ठी नदीचा प्रवाह शांतपणे वाहत असतो. चिपळूणजवळील खेरडी दत्त मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. या ठिकाणीही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. देवस्थानचे व्यवस्थापक कदम यांनी उत्सवाची माहिती दिली. माझं नाव प्रकाश शंकर कदम. हे खेरडी येथील दत्त मंदिराचं व्यवस्थापन मी स्वतः करतो आणि इथे वर्षातल्या 12 महिने जे जे आपल्या हिंदू धर्मात जे उत्सव असतात ते धार्मिक पद्धतीने साजरे केले जातात. जसे आज आषाढी एकादशी आहे, तर येणारी गुरुपौर्णिमा हे मोठ्या प्रमाणात आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात दत्त जयंती हा महत्त्वाचा उत्सव मोठ्या प्रमाणात इथे साजरा होतो. आणि इथे दत्ताची मूर्तीबरोबर पद्मनाभ स्वामी, स्वामी समर्थ, साईबाबा, विठ्ठल रखुमाई, गणपती, पुंडलिक, नामदेव, राम लक्ष्मण सीता, मारुतीराया, अग्निनारायण आणि शंकराची असे सर्व मूर्ती आहेत. आणि जे आपल्या हिंदू धर्मात 12 महिने जे सण असतात ते सर्व धार्मिक पद्धतीने आम्ही साजरे करतो.